नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर आहे. मी एक ट्रॅक्टर ड्रायव्हर. पण अजून माझं लग्न नाही आणि कोणी मला अशी मैत्रीण पण नाही. पण एक दिवशी झालं असं, मालकाच्या शेतामध्ये मी कामाला होतो. त्या दिवशी मालक पण नव्हते आणि त्याच वेळेस गावातील असलेली शांताबाई मालकाच्या शेतामध्ये कामाला आली होती. माझी खूप इच्छा होऊ लागली. दुपारी ती पण एकटीच होती. मग काय, तिच्याशी बोलणं केलं आणि थोडेफार पैसे देतो असं म्हणून तिला गोड बोललो. नंतर मकाच्या शेतामध्ये नेऊन भर दुपारी बांधावर तिच्यासोबत कसा आनंद घेतला आणि खूप दिवसानंतर माझी कशी इच्छा पूर्ण झाली आणि माझं मन आणि सगळंच कसं शांत झालं, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, या कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर आहे. मी आत्ता 30 वर्षांचा तरुण. माझी घरची परिस्थिती चांगली नव्हती. मी एक ट्रॅक्टर ड्रायव्हर. दिसायला मी अंगाने अगदीच साधा सरळ आणि सडपातळ होतो. दाढी आणि जरासे केस पातळ झाले होते माझ्या डोक्यावरची. त्यामुळे लग्नाला खूपच अडचण यायची. त्याच्यातच माझं काम चांगलं नव्हतं. मी ड्रायव्हर म्हणून गेली 5-6 वर्ष मालकाच्या शेतामध्ये काम करायचो आणि ट्रॅक्टर चालवत असायचो. त्या दिवशी मात्र मला काम नव्हतं. तरी पण मी मालकाच्या शेतामध्ये थांबलो होतो. मालक आज बाहेरगावी गेले होते. मालक तसे गावामध्ये असायचे, पण त्यांचं शेत गावापासून इकडे 5-6 किलोमीटर लांब होतं. शेतामध्ये आज खूप दिवसानंतर एकटा आणि रिकामा वेळ भेटला होता. मालक काना यायला खूप उशीर लागणार होता. एकतर माझं लग्न नाही, त्यामुळे माझी तर खूप इच्छा व्हायची. मात्र आजपर्यंत कोणत्या मी बाईसोबत काहीच केलं नव्हतं. त्यामुळे तसला आनंदच मला आजपर्यंत घेता आला नव्हता. त्या दिवशी मी ट्रॅक्टरमध्ये होतो. कंटाळा पण खूप आला होता. म्हणून मोबाईल पाहत बसलो आणि त्याच वेळेस माझ्या मनातल्या भावना अगदी जाग्या झाल्या. असं वाटू लागलं की आताच कुठेतरी जावं आणि रिकामं व्हावं. त्याच वेळेस मालकाच्या शेतामध्ये कामाला शांताबाई आली होती. ती दिसायला अगदी एवढी देखणी नाही, पण स्वतः अगदी व्यवस्थित आणि खूपच आकर्षक दिसते. त्या दिवशी ती शेतामध्ये दिसली. तिच्या सोडीला 1-2 बाया असतात, त्या मात्र आज आल्या नव्हत्या. मी तिला पाहिलं आणि तिने पण मला पाहिलं. त्यावेळेस ती म्हटली की काय करताय? मी म्हटलं काही नाही, आहे निवांत. आज काय तुम्ही एकट्याच दिसताय, बाकीच्या कुठे आहेत बाया? त्यावेळेस ती मला म्हटली की नाही, मी एकटीच आले, काही एवढ्या जणींचं काम नव्हतं. पात राहिली होती थोडीशी खुरपायची आणि तो सारा म्हणलं पूर्ण करावा. आज मालक पण दिसेनाहीत असं तिने मला विचारलं. त्यावेळेस मी म्हटलं हो, नाहीत ना ते. मग काय, मी ट्रॅक्टरमध्ये बसलो होतो. लगेच खाली उतरलो आणि म्हटलं की मग काय चाललं आहे? त्यावेळेस ती म्हटली की काय नाही, झालं आता थोडंसं काम राहिलं आहे, तिथनं मग काय मी निवांत घरी जायला. मी म्हटलं की होय, मग काय मी एकटाच राहतो आहे म्हणायचं शेतामध्ये. त्यावेळेस ती म्हटली की हो, ते तर आहे, तुम्ही पण आज निवांत. मी म्हटलं की हां, आज एवढं काही नाही काम, वैरण थोडीशी काढायची होती मका, आणि ती झाल्यावर मी पण निवांतच आहे. असंच मग बोलणं चालू होतं. त्यावेळेस मला समजलं की तिचे मालकांचं अजून एक लग्न झालं आहे. मी मग मुद्दाम तो विषय काढला आणि म्हटलं की तुमच्या मालकांनी दुसरी बाई अजून केली वाटतं. त्यावेळेस ती म्हटली की हो, माझा मालक नादिक आहे सारखा ह्या गोष्टीला, त्यामुळे दुसरं पण त्याने लग्न केलं आहे, पण मी नाही लक्ष देत. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. नंतर लगेच मी विषय वेगळ्याच ठिकाणी वळवला. काय हो, तुम्हाला आता एक गोष्ट बोलू का? राग नसेल येणार तर, असं मी विचारलं. त्यावेळेस तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हटली की विचारा, काय विचारायचं आहे? तिला असं वाटलं की मी भलतंच काहीतरी विचारणार आहे, म्हणून ती म्हटली की एवढं पण असं काय नका विचारा. मी म्हटलं अहो नाही, म्हणजे मालक तुमचे तुमच्याजवळ राहतात त्या दुसऱ्या तुमच्या त्या सवतीजवळ? ती म्हटली नाही, कधीतरी येतात माझ्याजवळ, पण मी नाही त्यांना टेकून घेत.
जास्त करून ते बाहेरच असतात. मी एकटीच राहते, तुम्हाला माहीत आहे ना. मी म्हटलं की हो ते तर आहेच, मला माहीत आहे, पण एक बोलू का? ती म्हटली की हां. मी म्हटलं इच्छा होते का तुमची? मात्र मन कसं शांत होतं. ती म्हटली त्याच्यात काय आहे, मी नाही या गोष्टीवर जास्त लक्ष देत, एकटीच राहते आणि सुखी राहते. मी म्हटलं की अहो माझं तर खूपच वाईट अवस्था आहे. एकतर माझं लग्न नाही आणि त्याच्यात माझी खूपच इच्छा होते, पण काय करायचं, एवढं कुठं माझं नशीब. तुमच्या ओळखीची कोणी आहे का एखादी? असं मी घाबरत तिला विचारलं. त्यावेळेस तिने माझ्याकडे पाहत म्हटली की नाही बाई, माझ्या ओळखीची अशी कोणीसुद्धा नाही आणि आजकाल बाया अशा नाही तिथल्या. मी म्हटलं की हो ते नाहीत हो, पण बघा ना कोणी असली तर, वाटलंच तर पैसे द्यायला येतील, तुमच्या ओळखीची कोणी असली तर सांगा, असं मी तिला म्हटलं. ती अगदी नाहीच म्हणत होती. अशी कोणी, असं कोणीच माझ्या ओळखीचं नाही आणि असतं तर मला पण हे आवडत नाही कोणाचं असं करायला. मी म्हटलं अहो पैसे द्यायला येतील त्याच्यात काय नाही, आणि ह्या गोष्टी काय कोणाला सांगून करायच्यात का? अगदीच दोघातच राहतील आपल्या, मी असं म्हटलं. त्यावेळेस मी म्हटलं तर ती म्हटली मग किती पैसे द्यायचा? मी म्हटलं काय समोरच्या व्यक्ती किती म्हणेल तेवढं. तिने थोडासा विचार केला. मला वाटलं नव्हतं की स्वतःच ती लगेच तयार होईल. माझ्या पण मनात अजिबात तिच्याविषयी काही नव्हतं. त्यावेळेस मी म्हटली की तुम्हाला एक बोलू का? मी म्हटलं की हां. तुम्हाला मी कशी वाटते? ऐकून मी चकित झालो. मी म्हटलं की चांगल्या वाटतं ना. खरं तर दिसायला पण ती आकर्षक होती, मात्र थोडंसं वयामध्ये फरक होता. मी म्हटलं की चांगले आहे की. अहो खरं सांगायचं म्हटलं तर माझी पण तुम्हाला पाहून खूप इच्छा होते, पण तुम्ही थोडीच मला अगदीच घेणार आहे, असं ती मला म्हटली. मी म्हटलं का नाही हो, तुमची जर इच्छा असेल तर मी लगेच तयार आहे. असंही लग्नाला तर काही बायको भेटेल सांगता येत नाही, पण तुमच्यासोबतच आनंद मिळाला तर खूप बरं वाटेल मला आणि माझ्या ह्या अवस्थेला. त्यावेळेस ती म्हटली की तुम्हीचा तर मी कधीच नाही पाहिला. मी म्हटलं की तुम्ही म्हणाल तर आताच देतो ना आनंद. असंही मालक पण शेतामध्ये नाहीत आणि आपल्याला कोणी पाहणारं पण नाही, मग घ्याल का माझ्यासोबत आनंद? ती खूपच लाजत होती, मात्र आता तिच्या पण मनात काय होतं हे मी तिच्या चेहऱ्यावरूनच ओळखलं होतं. तिच्या पण मनात तीच इच्छा होती. त्यावेळेस मी म्हटलं की चला तर मग येत आहे का, जाऊया कुठेतरी. ती म्हटली अहो कुठे जायचं, इथे कोणी आलं तर? अहो कोणीसुद्धा नाही येत, तुम्ही तर रोजच इथे कामाला आहे, तुम्हाला तर माहीतच आहे ना, इकडं कोणाची येण्याची हिंमत नाही. मालक तर नसतात, पण तुमच्यासोबतच थोडासा वेळ घालूया. ती म्हटली की बरं. खालच्या अंगाला ते मकाचं शेत आहे ना, हिरवंगार, तिथं कोणीसुद्धा येत नाही आणि आजूबाजूला सगळं आळूचं आहे आणि तिथं गेलं तरी काहीच समजणार नाही. असंही तुम्ही वैरण काढायला तिथे जाणार आहे ना, असं तिने मला म्हटली. मी म्हटलं की हो मी तिकडेच जाणार आहे. बरं चला थांबा, आधी मी पुढे जाते बाई, आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही या आणि लवकर या, आम्हाला जास्त वाट पाहू लागू नका. मी म्हटलं की अहो तुमच्या आधी मी तिथे आहे, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. मग काय, त्या दिवशी शेतामध्ये आम्ही दोघंच होतो. आता मात्र मी थांबणार नाही हे तिला पण समजलं होतं, पण माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता तर तिलाच लागली होती. जास्त घाई माझ्यापेक्षा तिलाच लागली होती असं मला वाटू लागलं. आता मी पण पाहत होतो. थोड्या वेळ मी तिथे थांबलो. तहान लागली होती, आधी पाणी पिलं आणि मग काय मी निघालो तिथे. तर माझ्या हातातला मोबाईल खिशामध्ये ठेवला आणि मी चालतच तिच्या दिशेने आणि तिच्या ओढीने निघालो. ती माझ्या तिथे गेली होती. आजूबाजूला मला कुठेच ती दिसली नाही तिथं. त्यावेळेस मी चकित झालो. लगेच हळूच ती त्या मकातून बाहेर आली आणि म्हटली की हळूच इकडे या. इकडे तिकडे पाहून मी पण लगेच तिकडे गेलो आणि मग काय, मकाच्या शेतामध्ये अगदीच थोडंसंच गवत होतं, नाहीतर सगळी मका अगदी डोक्याच्या वर एवढी वाढली होती. आजूबाजूला सगळं हिरवंगार रान आणि त्याच्यासोबतच शांताबाई. खूपच चांगलं जमून आलं होतं माझं. आज मात्र मला थांबायचं नव्हतं आणि माझ्यापेक्षा घाई तर माझ्या ह्याला झाली होती. आतमध्ये गेलो आणि ती म्हटली की आवाज अजिबात करू नका, बसा इथेच. मी म्हटलं की हां.
त्यावेळेस ती मला म्हटली की पण तुम्हाला एवढं मी सांगते, आपल्यामध्ये जे काही होईल ते आपल्या दोघात, तुम्ही कोणाला काही म्हणू नका. मी म्हटलं मी काय एवढा येडा आहे का कोणाला काही म्हणायचं. मग काय, ती माझ्या शेजारी बसली होती. खूपच लाजली होती. मात्र मला दमच आता धरवत नव्हता. कधी एकदा जवळ घेतोय आणि तिला सुंदर क्षणाचे अनुभव देतोय असं झालं होतं. तिने स्वतः गवतासाठी आणलेली एका साडीचा छोटासा कापड खाली हातरला आणि मग काय, त्याच्यावर आम्ही दोघं बसलो. ती माझ्या शेजारी होती. मात्र मी तिला पाहून घेत होतो. काय तिची सुंदर बांधा होता, अगदी माझ्या नजरेत पूर्णपणे भरून चालला होता. मी तिला जवळ घेतलं आणि मग काय, ती मला साथ देऊ लागली. ओठांवर ओठ टेकले आणि सुंदर क्षणाचे अनुभव मी तिला देऊ लागलो. खूपच कमाली होती. या वातावरणात चांगलंच वातावरण अगदी तापून निघालं होतं. मी तिच्या जवळ होतो, मात्र ती मला ओढून अगदीच मला अशी स्वतःहूनच इशारे करत होती. मी पण ह्याच्यामध्ये नवीन होतो, मात्र पहिल्यांदा का होईना माझ्याकडून तिला पूर्णपणे समाधान भेटावं असंच मला वाटत होतं. मी तिला सुंदर क्षणाचे अनुभव देत होतो. आतापर्यंत आमचं खूप वेळ झालं होतं. बाई गं, तिने माझा पाहिला आणि म्हणाली की बाई जरा दमाने, तुमचा मी पहिल्यांदाच पाहते. खरंच मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा तर तुम्ही खूपच कमालीचे आहात. तुला सुख भेटेल ना माझ्यापासून. त्यावेळेस ती म्हटली की हो, मला भेटते, तुम्ही फक्त व्हा चालू. मग काय, मला आता थांबायचंच नव्हतं. मी तिला देऊ लागलो आनंद. तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होता. मी तिला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देत असताना ती मला पण पूर्णपणे साथ देऊ लागली आणि माझ्या सुखात सुख शोधू लागले. तिला असं पाहून माझं मन आता भरून चाललं होतं. मग काय, तिने त्या दिवशी मकाच्या शेतामध्ये माझी इच्छा पूर्ण केली आणि माझ्याकडून आनंद घेतला आणि मला पण आनंद चांगलाच भेटला. त्या दिवशी सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव दिले. भर दुपारी आम्ही घामाघूम झालो होतो. नंतर ती मला म्हणाली की थांबा, आधी मी जाते आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही या. तिने तो हातरलेला कपडा तिथे झटकला आणि त्यानेच पुसून घेतलं आणि म्हटली की थोड्या वेळाने या बरं का. मी म्हटलं की हो. मात्र माझ्यासमोर आज पहिल्यांदा जणू काही स्वर्गच मला मिळाला होता. एवढंच सुख मला मिळालं होतं. मी चांगलाच दमलो होतो आणि माझं अगदीच काळीज धडधड करू लागलं होतं. एवढाच मी थकलो होतो. मग काय, थोड्या वेळाने ती गेली आणि नंतर इकडे तिकडे पाहत मी पण आलो. माझ्या अंगाला थोडंसं घाण लागली होती, ते मी झटकली आणि येऊन पुन्हा ट्रॅक्टरमध्ये बसलो. ती मात्र कामात गुंतून गेली. मात्र अधूनमधून मी तिला पाहायचो. खरंच आज हिने माझी इच्छा पूर्ण केली तर मी हिला काहीच कमी ठेवणार नाही असं माझं मन म्हणू लागलं. पुढच्या वेळेस तिला मी पैसे दिले आणि मग जेव्हा जेव्हा तिचं मन व्हायचं किंवा माझं मन व्हायचं मी नक्कीच जायचो आणि जिथे भेटेल, कधी उत्साहामध्ये कधी मकाच्या शेतामध्ये, आमचं प्रेम असंच खुलत जायचं. अशी शेतामधली एक जागा ठेवली नाही जिथे आम्ही अगदी सुख घेतलं नाही. तर कशी वाटली तुम्हाला माझी आणि शेतामध्ये कामाला येणाऱ्या शांताबाईची कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.